नमस्कार मित्रांनो. आज असाच एक विचार मनात आला. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. मी विचार करत होती, की हे जग किती सुंदर आहे. किती छान-छान निरनिराळी ठिकाणे आहेत तिथे फिरायला. किती सारे सुंदर कलर्स आहेत या जगात. आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगभरातली वेगवेगळी ठिकाणे सुद्धा बघू शकतो. खरंच हे जग किती सुंदर आहे. पण फक्त काही लोकांसाठी. आणि काही लोकांचा विचार केला ज्यांच्यावर काही वाईट प्रसंग आला असेल, त्यांच्यासाठी हे जग किती भयानक जागा आहे. यात काहींना जिवंतपणी नरक भोगावा लागतोय. कदाचित स्वर्ग आणि नरक हे या पृथ्वीलोकावरच असतील. कारण आपण इथे अगदी स्वर्गसुख घेणारे पण बघतोय आणि नरक यातना भोगणारे पण बघतोय. तुमच्या मते पृथ्वीवरील स्वर्गसुख काय आहे? हे मला कमेंट करून नक्की कळवा. पण माझ्या मते खरंच स्वर्गसुख हे एक साधारण मनुष्य असण्यात आहे. अतिश्रीमंती नको आणि अतिगरिबीही नको. अतिश्रीमंती सोबत माज घेऊन येते आणि अतिगरिबी भोगणे फार कठीण आहे. सगळ्यात मोठं सुख म्हणजे आपला एक छान परिवार, एक नोकरीधंदा, आई-वडील, जीवनसाथी, मुले, आपल्यावर जीवापाड निस्वार्थ प्रेम करणारा परिवार, डोक्यावर छत, ताटात जेवण, गरजेपुरती बचत हेच या जगातील सगळ्यात मोठं सुख आहे. या गोष्टी जर देवाने आपल्याला दिल्या असतील, तर तुमच्यापेक्षा सुखी कोणी नाही. माझ्या मते जगातील 50% लोकं तरी या कॅटेगरीमध्ये येत असतील. पण मग तरी लोक खुश का नसतात? यावर विचार केला तर लक्षात आलं, की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांची किंमत लोकं करत नाहीत. जवळ असणाऱ्या गोष्टींना ते ग्राह्य धरतात आणि जवळ नसणाऱ्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. त्याच्या मागे पळतात. यातूनच मग सगळ्या सुरळीत सुरू असणाऱ्या गोष्टी बिघडतात आणि माणूस हा स्वर्गसुखातून दुःखाकडे जातो आणि हे दुःख स्वतःने ओढवून आणलेलं असतं. थोडक्यात काय तर सगळं सुरळीत चालू असेल ना तर हे जग खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका. काळजीपूर्वक आपण सभोवतालच्या लोकांना बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कित्येक करोडो लोकांजवळ जे नाही आहे ते आपल्याजवळ आहे. म्हणजे आपण किती लोकांपेक्षा लकी आहोत. पण माणूस हे सर्व न बघता जे जवळ नाही आहे त्यासाठीच झुरत राहतो आणि इतकं लकी असून सुद्धा तो ते सुख उपभोगू शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं आहे. मित्रांनो, व्हिडिओवर कमेंट करून तुमचे विचार जरूर कळवा. मी स्नेहा तुमचा निरोप घेते. जय हिंद, जय भारत.